आज आपण एका धार्मिक आणि ऐतिहासिक विषयावर बोलणार आहोत. कदाचित तुम्हाला याबद्दल माहिती नसेल. रामनवमी दुपारी 12 वाजताच का साजरी केली जाते, यामागचे कारण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. रामनवमीचा उत्सव आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, ही पूजा दुपारी 12 वाजताच का साजरी केली जाते? यामागे फक्त परंपरा नाही तर वैज्ञानिक आणि धार्मिक कारण देखील आहे. रामजन्माची वेळ मध्यान्हच का? वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला दुपारी 12 वाजता झाला. मध्यान्ह काळी कर्क राशीमध्ये झाला, म्हणून रामनवमी दुपारी 12 वाजता साजरी केली जाते. या वेळेला मध्यान्ह असे म्हटले जाते. या काळात सूर्य डोक्यावर असतो. मध्यान्ह का महत्वाचं आहे हे आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात दिवसाचे 5 भाग केले जातात. प्रातः, संघव, मध्यान्ह, अपराह्न, सायंकाळ. यामध्ये मध्यान्ह हा काळ सर्वात पवित्र मानला जातो आणि ऊर्जेने भरलेला मानला जातो. या काळात सूर्य आपल्या शिखरावर असतो, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. हा काळ देवतांची पूजा करण्यासाठी पवित्र मानला जातो. श्रीराम सूर्यवंशी असल्याचा संबंध काय आहे? भगवान श्रीराम हे सूर्यवंशात जन्मलेले होते, म्हणजे त्यांचा थेट संबंध सूर्यदेवतेशी आहे असे म्हटले जाते. ज्या वेळेत सूर्य सर्वाधिक तेजस्वी असतो ती वेळ म्हणजे दुपारचा काळ. यावेळी श्रीरामांचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून सूर्य तेजस्वी आणि रामांच्या जन्माशी एक आध्यात्मिक नाते जोडले जाते. धार्मिक विधी आणि परंपरा. रामनवमीला दुपारी 12 वाजता राम जन्म सोहळा केला जातो. मंदिरात घंटानाद आणि आरती होते. श्रीरामांचा गजर होतो. काही ठिकाणी पालखी सोहळा आणि झांकी देखील काढली जाते. हा क्षण म्हणजे रामजन्मांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा क्षण मानला जातो. आता पुढच्या वेळी रामनवमीला 12 वाजता आरती करताना तुम्हाला या परंपरेमागचं खरं कारण नक्की आठवेल.